माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची पत्रकार परिषद घेण्यात आली असता ते म्हणाले की देशातील लोकप्रिय नेते नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे। रामटेकमध्येच प्रभाव नसून विदर्भात त्याचा परिणाम होणार आहे। सभेनंतर वातावरण तयार होईल असे म्हणत नाना पटोले यांच्याबद्दलही ते बोलले की अपघात मी समजू शकतो, रोज अपघात होऊ शकतात। अपघात होणं ही गंभीर बाब आहे। घातपात होणे हा निष्कर्ष कुठून काढला? घातपाताचा काही पुरावा आहे का, असेही ते म्हणाले। त्यानंतर राज ठाकरे यांच्याबद्दलही ते बोलले की राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि त्यांच्या सभेलाही मोठी गर्दी असते, असेही ते शेवटी म्हणाले। देशामधले सर्वात लोकप्रिय नेते जागतिक स्तरावरचे आणि देशातले नरेंद्र मोदी वर्ग आहे, त्यामुळे त्यांची सभा व्हावी अशी मागणी सर्वत्रच आहे। त्यामुळे आज विदर्भामध्ये होणाऱ्या कन्नडमध्ये होणाऱ्या सभेला मला खात्री आहे की त्याचा प्रभाव फक्त एका रामटेक मतदारसंघापुरती नसून संपूर्ण विदर्भामध्ये त्याचा परिणाम अपेक्षित आहे। मोदी साहेबांची विदर्भातील दुसरी सभा आहे। मला खात्री आहे की त्यांना चालणारा वर्ग आहे, त्यांना मानणारे क्रॉस पार्टी लाईन सुद्धा म्हणजे वेगवेगळ्या पक्षात सुद्धा त्या नेतृत्वावर आकर्षित होणारे मतदार आहेत। त्यामुळे त्यांच्या आजच्या सभेनंतर वातावरण आहेच, फक्त अधिक पॉझिटिव्ह होईल अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे। आता पुढचा फेज पहिला टप्पा विदर्भात असल्यामुळे पुढचा टप्पा मराठवाड्याचा 26 तारखेला मतदान आहे मराठवाड्यात। कदाचित मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी अजून काही प्रोग्राम करायला अपेक्षित आहे। असं आहे की अपघात मी समजू शकतो। एखादा वाहनाचा अपघात रोज अपघात होत असतात आणि ते अपघात होऊ नये म्हणूनच सर्वांचा प्रयत्न असतो, विशेषतः शासकीय यंत्रणेचा, ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचा। त्यामुळे अपघात होणं गंभीर बाब आहे। ते अपघातात घातपातामुळे झालेला आहे, तो करण्यात आलेला आहे, हा जो निष्कर्ष त्यांनी कुठल्या आधारे काढला हा खरा प्रश्न आहे। आणि भाजपमधलं कुठलाही किंवा जर त्यांचा निर्देश भाजपकडे असेल तरी हास्यास्पद दुर्दैवी बाब आहे, कारण की असं करायला काय गरज आहे कोणाला? आणि एकतर घातपात म्हणायचं असेल तर मग त्याला तसं पुरावा किंवा काही त्याच्यामधील काही धोंड्याचा निष्कर्ष काढण्यासारखं काही आहे का? तर अनेक विषय आहेत। यातून मग काही प्रसिद्धी मिळाली हाही प्रयत्न होत असेल निवडणुकीच्या काळामध्ये, चुकीचा घातपात मी म्हणणार अपघात होऊ शकतो, पण अपघात घातपात घेऊन आणला गेला आहे असं म्हणणं इतपत त्यांच्याकडे काय आहे हा खरा प्रश्न। राज ठाकरे जी तो मानने वाले चाहने वाले महाराष्ट्र के कई जिलों में चाहने वाले लोग हैं, उनके जितनी भी सभाएं होती है बहुत बड़े पैमाने पर होती है, लोगों की उपस्थिति रहती है, उनका वक्तव्य, उनका जो रोक टोक, उनकी जो शैली है उसको मानने वाला चाहने वाला कम्युनिटी वर्ग है। एक्चुअली जब वो महायुति में समर्थन दे रहे हैं फायदा आपकी शब्दों पर होगा। संजय निरुपम से कांग्रेस ने कहा है कि हमने उनको निकाला, पार्टी नहीं छोड़ी। इस तरह से देखिए, संजय निरुपम जैसा अच्छा नेता होना दुर्भाग्य की बात है कि कांग्रेस की तो अच्छा नेता जब पार्टी छोड़ जाते हैं, इसका कहीं पर तो विचार पार्टी में करना चाहिए कि इतने अच्छे बड़े नेता हमसे क्यों जादूर हो गए। उसके बजाय ये हमने उनको निकाल दिया, ये कारण मीमांसा देकर अपने जो छोड़ते जा रहे हैं उस पर लीपापोती करने का ये मामला है। मुझे लगता है इससे बेहतर है कि संजय निरुपम जैसा श्रेष्ठ हमारा सहयोगी जब वो नाराज होता है या पार्टी छोड़ता है तो इसको अन्याय होता है, नेचुरली लोग अपना फ्यूचर बात क्यों नहीं सोचेंगे, सोचेंगे। मुझे लगता है कि ये जो मामले कांग्रेस पार्टी की ओर से जो बातें कही जाती है ये बुनियाद संजय निरुपम का जहाँ मैं समझता हूँ कि कांग्रेस के लिए बहुत बड़ा सेटबैक है। मैं कहूँगा निकल गया तो अच्छा हुआ, वरना आज की जो राजनीतिक नेतृत्व सीमित जो कांड हो रहा है, आपने देखा है कि 17 जगह तो कांग्रेस जैसी राष्ट्रीय पार्टी को सिर्फ 17 जगह पर रुकना पड़ा, क्योंकि इनकी कैपेसिटी नहीं है वो किसी को पवार साहब को या उद्धव ठाकरे जी को पेश करके
आर्ग्यू करके स्टडी करके अपनी सीटों का ठीक से बंटवारा हो उसका ध्यान दे। जब तो हम थे वहाँ पर तो मामला ठीक चल रहा था। वैसे हम लोग वहाँ से निकल गए तो हमें दिखाई दे रहा था कि ये खुद का ईगो और खुद के ऑरा में ही ये अपने आप को पार्टी से बड़े समझने लगे थे। इससे मैं समझता हूँ गुटबाजी बढ़ी है, गुटबाजी के कारण अच्छे लोग निकल जा रहे हैं। कांग्रेस का मतलब है। देखिए, मैं जाने से कांग्रेस को फर्क पड़ा ही नहीं, फर्क पड़ रहा है। एक चुनावी बताया मैं उसमें कोई आज अनुमान, मैं अपने आप को कोई बड़ा नेता नहीं मानता हूँ। पार्टी का कार्यकर्ता हूँ और पार्टी के लिए जब भी जहाँ भी काम मैंने काम किया है उसके नतीजे भी मिले हैं, इसमें कोई दो राय नहीं है। मुझे लगता है कि यहाँ फ्यूचर कुछ नहीं है। जिस तरीके से राज्य का नेतृत्व जिस तरीके से पार्टी को हैंडल कर रहा है, फैसले कर रहा है, वो खुद के सेल्फ सेंट्रिक फैसले हो रहे हैं। इसकी वजह से अच्छे लोग पार्टी से निकल रहे हैं। नाना पटोले का एक्सीडेंट हुआ, उसके स्टंटबाजी बोलोगे आप? मैं इमीडिएट पे बयान नहीं करना चाहूंगा। मैंने इतना ही कहा है कि एक्सीडेंट हो सकता है, बट एक्सीडेंट है तो उसको कोई घातपात किया है या फिर जानबूझ के किसी ने करवाया है, ये बात कहने तक कोई निष्कर्ष पर आने से पहले तहकीकात करें। या लगता है तो सच्चाई, मुझे लगता है कि इलेक्शन का महाराष्ट्र में खास करके तो इस पर इतना गिरा हुआ है, ऐसा मैं नहीं समझता। मोदी जी की जो सभा और मोदी के दो उसके बाद जाहीर केला आहे, परंतु त्यांना कमळावर लढा अशा प्रकारचा साकारणार आणि त्यामुळे त्यांच्या पक्षाचं अस्तित्व आहे राज ठाकरेंच्या। त्यांना वाटत होतं जेव्हा जे काही त्यांनी सांगितले लोकसभा काय आम्ही लढवणार नाही, विधानसभेला आम्ही विचारतो, स्वाभाविक आहे जो एखादा पक्ष जो राज्यामध्ये मान्यता प्राप्त आहे किंवा राज्याने त्याचा प्रभाव आहे, स्वतःच्या पक्षाचा विचार करून गैरकार्य नाही। आता इथे महाराष्ट्रामध्ये महायुती आहे, त्यामुळे तिन्ही पक्षाचे वेगवेगळे सिम्बॉल आहे। त्यामुळे राज ठाकरे आल्यानंतर स्वाभाविक आहे त्यांच्या पक्षाचं अस्तित्व ठेवण्याचा प्रयत्न करतील। राज ठाकरे भाजपसोबत आल्यामुळे मुंबई असेल नक्कीच बदल, पण त्यांना मानणारे वर्ग आहेच, नाकारता येत नाही। ठिकाणी त्यांच्या मुंबईमध्ये महाराष्ट्रात लोक आमदार ठिकाणी आम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे। तर स्वाभाविक आहे की ज्यावेळेस ते महायुतीच्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये दाखल झालेले आहेत, त्यामुळे त्यांचा फायदा महायुतीला निश्चित होईल अशी अपेक्षा आहे। सुधीर मुनगंटी निवडणूक आयोगाने आपलं दाखल सचिन सावंत यांनी शेवटी निवडणुकीच्या काळामध्ये फार काळजीपूर्वक वक्तव्य करावे लागतात। मला नेमकं काही माहीत नाही काय एक्झॅक्टली वक्तव्य झालेलं आहे, परंतु ठीक आहे, तक्रार केली असेल तर निवडणूक आयोग निर्णय घेईल। नांदेड जिल्ह्यात काय नांदेड जिल्ह्यामध्ये भाजपची जागा 100% निवडून येईल। मी आहे नांदेडमध्ये, माझं लक्ष आहे। माझ्याजवळ आलेले काही कार्यकर्ते आज प्रामाणिकपणे काम करत आहेत। नांदेड जिल्ह्यामध्ये भाजपची जागा निवडून येण्याकरता किती अडचण नाही। केल्यानंतर परत काँग्रेसचे चव्हाणच उमेदवार चव्हाणचा फरक असतो ना, सगळेच चव्हाण नाव असलं तरी सगळेच चव्हाण पासून नसला फरक असतो। तर उदयनराजे म्हणाले की मी लोकसभेचा उमेदवार म्हणून त्याची भूमिका आहे, भाजप तर्फे निश्चित माझी उमेदवारी राहील। तर ते आशावादी असतील ते नकारात्मक प्रत्येकाला वाटतं भाजपमधून उमेदवारी मिळावी, भाजपमधून लढवावं अशी इच्छा असते त्यांची, त्यामुळे ते आशावादी आहेत। आहे तसं म्हणून वाटत नसतं। आपने जो बोला कि बहुत बड़ा वर्ग है, अब देखिए, जब यूपी में आते हैं हम लोग, हर व्यक्ति का फर्ज बनता है कि हम हमारे सहयोगी दल को भी साथ में लेकर उनको भी मदद करें। जैसे मैं आया हूँ राजू पारवे, तो हमारे पुराने साथी है, इसलिए उनके प्रचार के लिए बड़े वो शिवसेना से यूपी कैंडिडेट हो, तब भी हम चाहते हैं कि वो चलकर आएगा। सब मिलकर परफॉर्म करेंगे तो ही 400 पार हो जाएंगे। इसलिए हम लोग पूरी कोशिश करेंगे कि राजू पारवे वैसे जहाँ भी उम्मीदवार है यूपी में शामिल, हर उम्मीदवार के लिए कोशिश करनी चाहिए। निश्चित तौर पर आएंगे, मुझे तो उम्मीद है, कोई इश्यू तो है नहीं। मराठवाड़ा में मोदी की सभा हमारा प्रयास है कि मराठवाड़े के 8 जिले में भाजपा के उम्मीदवार हर जगह है, शिवसेना के भी है। पिछली बार भी मोदी साहब तो आते, हमेशा आते, इस बार भी आएंगे ऐसे उम्मीद करते हैं। इगोइस्ट म्हणून माझं म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की ग्राउंड रिअलिटी माहीत नसलेलं नेतृत्व असल्यामुळे
काँग्रेसची बरोबर 17 जागेवर फक्त काँग्रेसला आपलं समाधान मानावं लागत आहे. एवढी वाईट अवस्था काँग्रेसची कधी नव्हती. आणि त्याला जबाबदार राज्याचं नेतृत्व आहे, जे प्रभावीपणे उद्धव ठाकरे किंवा पवार साहेबांसमोर काँग्रेसची बाजू अभ्यास नसल्यामुळे योग्य पद्धतीने मांडू शकलेली नाही आणि म्हणून त्यातल्या चांगल्या जागा गमावून बसलेल्या आहेत वास्तव आहे. लास्ट टाइम बघितलं करून करताना काँग्रेस 8 जाती असे जे जागा लढल्या सगळ्या जागा 100% निवडून येईल कोणी जागा करू शकत नाही. परंतु काँग्रेसला पारंपरिक जागा ज्या पॉझिटिव्ह राहिलेल्या आहेत त्या जागेमध्ये भिवंडी होती, सांगली होती, तर यांनी त्या जागा सोडून दिल्या. नेमकं काय ते त्यांना माहिती. पुढे काँग्रेसचं चेंज पण गरजेचं समन्वय नाही त्यामुळे सगळ्या गोष्टी मला त्यातली काही अधिक माहिती नाही. समन्वय कोण साधतं त्यावर साधतं, पण जो समोर निकाल या जागा वाटपाचा आणला तो निश्चितच फार काही समाधानकारक काँग्रेस जनांना नाही. आम्हाला तर आनंदच आहे, त्यांचं जे काही चाललंय आम्हाला आनंदच आहे. परंतु त्यांचं जे काही चाललंय कार्यकर्ते फार याच्यामध्ये अस्वस्थ आहे. छोटा प्रश्न प्रोजेक्ट नेतृत्व दुसरे उद्धव ठाकरे आणि परत यांच्या आपल्या भावना असे ज्यावेळेस आपण जागेच्या संदर्भात चर्चा करते त्यावेळेस तिचा प्रभाव पडला पाहिजे. लॉजिकल आर्ग्युमेंट्स द्यावा लागतात किंवा अभ्यासही असा लागतो मतदारसंघाचा. तिथे काही दिसत नाही, त्यामुळे कदाचित यश मिळू शकतो. महायुति कर रही है तो 45 पार कर रही है. आप कांग्रेस की हिंदुस्तान देखिए फैसले तो अच्छे हो रहे हैं महायुति में. इस फैसलों के अनुसार मैं समझता हूँ रिजल्ट भी अच्छा आने चाहिए, ऐसे उम्मीद तो करता है. आखिर में चुनाव है, जनता को वोट करना है, तो जो किया है इसकी उम्मीद तो हमें है कि फैसले सही हुए हैं. इसकी फैसला भी मैंडेट भी अच्छा मिलेगा. आपको क्या लगता है कांग्रेस कई साल से रहे देखिए अब रणभूमि में उतरे हुए हैं, लड़ाई जारी है, देखते हैं क्या होता है. महायुति की जगह ज्यादा ही आएंगे.